श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. लवकरच 2023 वर्ष संपून आपण 2024 या नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. तर या नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. तसं तर आपला मराठी वर्षानुसारचा पहिला सण जो आहे तो गुढीपाडवा असतो. पण आपण जे दैनंदिन आयुष्य जगत असतो त्यामध्ये आपण इंग्रजी कॅलेंडरचा वापर करतो आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला जो सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीपासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने वाढतो असं म्हणतात आणि वातावरणातील थंडी देखील मकर संक्रांतीपासून कमी होत जाते. आणि या मकर संक्रांतीपासून आपण जुने रुसवे फुगवे सोडून तिळगुळ एकमेकांना देऊन प्रेमाने वागण्याची आपल्याकडे परंपरा आहे. या दिवशी दान, स्नान, तर्पण या धार्मिक कार्यांना सुद्धा महत्त्व आहे. या दिवशी जर तुम्ही एखादी वस्तू दान केली तर तुम्हाला त्याचे 100 पटीने अधिक फळ मिळत असते. या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी हे दान केल्याने मोक्ष प्राप्ती मिळते. तसेच या दिवशी दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. तिळगुळ एकमेकांना दिले जाते. तसेच या दिवशी खिचडी, फळे याचे दान केल्याने पुण्य प्राप्त होते. मकर संक्रांत हा सण सवाष्ण स्त्रियांसाठी उत्साहाचा, आनंदाचा सण असला तरी काही स्त्रियांच्या मनात काही प्रश्न असतात की कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये. प्रत्येक वर्षी साडी नवीनच असायला हवी का? किंवा आपल्याकडे जी साडी आहे ती नेसली तर चालेल का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे, त्याचबरोबर आपण ज्या बांगड्या भरतो त्या बांगड्या भरताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी त्याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता मकर संक्रांत यंदा 15 जानेवारी रोजी आहे. सूर्य ज्यावेळेस मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती साजरी करतो. सूर्याचं संक्रमण संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर होत असेल तर दुसऱ्या दिवशी पुण्यकाळ समजला जातो आणि यावर्षी सूर्याचं संक्रमण 14 जानेवारी रोजी संध्याकाळी होणार आहे. म्हणूनच संक्रांतीचा पुण्यकाळ 15 जानेवारी 2024 रोजी आहे. चला तर मग आता जाणून घेऊयात की कोणत्या रंगाच्या साड्या मकर संक्रांतीच्या दिवशी घालाव्यात, शुभ रंग कोणते आहेत आणि कोणत्या रंगाच्या साड्या आपल्याला चुकूनही नेसायच्या नाहीत. तर बघा, प्रत्येक रंगाला स्वतःचे असे गुणधर्म आहेत, प्रत्येक रंगाला स्वतःचे असे महत्त्व आहे. आता व्हिडिओमध्ये माहिती सांगण्यापूर्वी मी सांगू इच्छिते की ज्यांचा विश्वास असेल त्यांनी हा नियम पाळावा, ज्यांना पटत नसेल त्यांनी हा नियम नाही पाळला तरीही चालेल. काही रंग आपल्याला सकारात्मक आणि शुभ लहरी प्रदान करत असतात, काही रंग अशुभ लहरी प्रदान करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंग अतिशय शुभ मानले गेले आहेत आणि काही रंगाच्या गुणधर्मानुसार मी तुम्हाला साड्यांचे रंग सांगणार आहे, जे संक्रांतीसाठी अतिशय शुभ महत्त्वाचे रंग मानले जातात. तर आता संक्रांतीमध्ये सगळ्यात पहिला जो रंग आपल्याला घालायचा आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग आपण नवजीवनाची सुरुवात करतो, म्हणजेच साखरपुड्याला सुद्धा आपण हिरवा रंग घालतो. हिरवा रंग निर्मितीचा, आरोग्याचा, सौभाग्याचा आणि सकारात्मकतेचा रंग आहे. हिरवा रंग पहिली संक्रांत असते तेव्हा सुद्धा नवविवाहितेला हिरवा रंग दिला जातो. ज्यांची पहिली संक्रांत असेल त्यांनी संक्रांतीला त्यांना जी हिरवी साडी मिळाली आहे तीच नेसावी. हिरवा रंग हा निसर्गाशी सुद्धा संबंधित आहे. दुसरा रंग जो आहे तो म्हणजे लाल रंग. सौभाग्याची सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे कुंकू, ते सुद्धा लाल रंगाचं आहे आणि आपल्या धार्मिक विधीमध्ये कुंकवाला जेवढे महत्त्व आहे तेवढंच लाल रंगाला आहे. लाल रंग दुर्गा माता देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लाल रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी नेसावी. लाल रंग सौभाग्य, उत्साह, उमंग प्रदान करणारा आहे. आता हे झाले पहिले दोन रंग, लाल आणि हिरवा. आता जर यापैकी म्हणजेच लाल किंवा हिरव्या रंगापैकी तुम्हाला साडी नेसायची नसेल तर दुसरेही रंग आहेत. त्यातला सगळ्यात पहिला रंग म्हणजे पिवळा रंग. बघा, हळद ही सुद्धा पिवळ्या रंगाची असते. हळद आणि पिवळा रंग भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे.
पिवळा रंग जो आहे तर तो संपन्नता, आध्यात्मिकता आणि प्रगतीची ओढ, संघर्ष करण्याची तयारी, इच्छाशक्ती, स्वाभिमान हे गुणधर्म असलेला रंग म्हणजे पिवळा रंग. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह बलवान होत असतो. म्हणूनच पिवळ्या रंगाची साडी संक्रांतीच्या दिवशी नेसावी. आता त्यानंतरचा जो रंग आहे त्या रंगाची साडी तुम्ही संक्रांतीच्या दिवशी घालू शकता. तो रंग म्हणजे गुलाबी रंग. तो रंग प्रेम, जिव्हाळा, करुणा दर्शवतो. या रंगामुळे मन हे शांत राहते. प्रत्येक महिलेला गुलाबी रंग आवडतो. गुलाबी रंगामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, समाधान येते. ज्योतिषशास्त्रानुसार गुलाबी रंग स्त्रीत्व, प्रेम, करुणा आणि कोमलतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे हा रंग तो राशी आणि ग्रहाशी जोडलेल्या सकारात्मक ऊर्जेचा स्तोत्र आणि प्रतीक मानला जातो. त्यामुळे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसू शकता. जांभळा रंग हा नवकल्पनेचं प्रतीक आहे आणि त्याचबरोबर जांभळा रंग हा नवचैतन्याचं सुद्धा प्रतीक आहे. संपत्ती, सर्जनशीलता, भक्ती, शक्ती, शांती, अभिमान या गोष्टी प्रदान करणारा हा जांभळा रंग हा सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करू शकता. त्यानंतरचा जो रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. केशरी रंगाची साडी ही तुम्ही संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता. केशरी रंग दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक लहरी प्रवाहित होत असतात. म्हणूनच तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता. या सर्व रंगांसोबतच तुम्ही ग्रे कलरची साडी किंवा चॉकलेटी कलरची साडी, गोल्डन कलरची साडी सुद्धा नेसू शकता. बघा, रेड गोल्डन किंवा ग्रीन आणि गोल्डन असं कॉम्बिनेशन असलेल्या साड्या सुद्धा तुम्ही नेसू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही, आणि तो रंग म्हणजे काळा रंग. आपल्याला माहीत आहे काळा रंग हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो. आपण कोणत्याही शुभ प्रसंगी काळ्या रंगाची साडी असेल किंवा काळ्या रंगाचे कपडे कधीही घालत नाही. पण मकर संक्रांत असा एकमेव सण आहे जेव्हा आपण काळ्या रंगाची साडी नेसू शकतो, काळे वस्त्र परिधान करू शकतो. पण यंदा 2024 मध्ये आपल्याला ही गोष्ट करता येणार नाही. म्हणजेच चुकूनही काळा रंग आपल्याला घालायचा नाही, कारण संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. तर बघा, संक्रांत जेव्हा येते तेव्हा तिचे जे वाहन असते, उपवाहन असते, ती कोणत्या दिशेला जात असते, तिने कोणत्या रंगाची साडी घातलेली असते, तिने कोणत्या रंगाचा टिळा घातलेला असतो, त्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या संक्रांतीमध्ये वर्ज्य केल्या जातात. म्हणजे ते रंग आपण घालत नाही. आणि जो रंग मकर संक्रांतीने परिधान केलेला असतो तो रंग सुद्धा आपण संक्रांतीला टाळतो. यासोबतच पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी सुद्धा आपल्याला नेसायची नाही. पांढरा रंग हा जरी शांतता प्रदान करणारा असला तरी सुद्धा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही. पण तुम्ही क्रीम, मोती, चिंतामणी, मेहंदी, मोरपंखी, स्किन कलर, राणी कलर यासारख्या रंगाच्या साड्या आवर्जून नेसू शकता. आता हे सर्व झालं साड्यांबद्दल. आता आपण बघूयात की बांगड्या आपल्याला कशा प्रकारे संक्रांतीला भरायच्या आहेत, कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे. तर बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणी संक्रांतीला बांगड्या भरतात, कोणी वंसायला जातात. प्रत्येक भागानुसार आपापल्या परंपरेनुसार बांगड्या भरल्या जातात. तर आपल्या हातामध्ये बांगड्या ह्या असायलाच हव्यात. बांगड्यांना 16 शृंगारापैकी एक शृंगार मानला गेलेला आहे आणि हातामध्ये बांगड्या घालण्याचं शास्त्रीय कारण सुद्धा आहे. बांगड्या हातात घातल्याने आपल्या हाताच्या नसांवर दाब पडतो आणि रक्ताभिसरण हे सुरळीत होतं. पण आपण अलीकडे पाहतो की स्त्रियांमध्ये कमजोरी, अशक्तपणा दिसून येतो. म्हणून आपण बांगड्या ह्या घालायलाच हव्यात. विवाहित स्त्रियांनी बांगड्या घालायलाच पाहिजेत. महिलांना शक्ती देण्याचं काम हे बांगड्या करत असतात आणि आपल्या हातात बळ आणि शक्ती ह्या बांगड्याच प्रदान करत असतात. तर बघा, आता नेमक्या कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला संक्रांतीच्या दिवशी भरायच्या आहेत. तर बघा, बांगड्या भरत असताना त्या हिरव्या रंगाच्याच बांगड्या भराव्यात. दुसऱ्या कोणत्याच रंगाच्या घालू नका. इतर वेळेस आपण लाल, गुलाबी रंगाच्या बांगड्या भरू शकतो. पण संक्रांत हा असा सण आहे, तो साजरा करताना सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या रंगाच्याच बांगड्या भराव्यात. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच सौभाग्यवतीने हिरव्या रंगाच्याच बांगड्या घालाव्यात. बांगड्या घातल्याने आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते, तसेच शरीराची ऊर्जा खेळती राहते. त्याचप्रमाणे आपल्याला बांगड्या घातल्याने त्याचे चांगले रिझल्ट सुद्धा मिळतात. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत. बांगड्या घालताना आपल्याला काही नियम पाळायचे आहेत.
आणि बांगड्या कशा भरायच्या आहेत, तर बांगड्या भरताना आपले हात कधीही रिकामे असू नयेत. जर तुम्हाला तुमच्या हातातल्या बांगड्या काढून ठेवायच्या असतील, तर तुम्हाला आधी हातामध्ये एक धागा बांधायचा आहे. हा धागा लाल रंगाचा असावा किंवा लाल पिवळ्या रंगाचा कलावा असला तरीही चालेल. छोट्या हाताने नवीन बांगड्या भरू नयेत. त्याचबरोबर एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी जास्तीची भरायची आहे. फक्त तुम्हाला मोत्याच्या किंवा सोन्याच्या नाही, तर काचेच्याच बांगड्या भरायच्या आहेत. तर बघा, मोत्याच्या किंवा सोन्याच्या तुम्ही आजूबाजूला घालू शकता, पण ज्या नवीन बांगड्या आपण भरणार आहोत त्या नेहमी काचेच्याच भरायच्या. त्याचबरोबर संक्रांतीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाखेचा चुडासुद्धा भरायचा आहे. म्हणजे बांगड्या कितीही भरा, त्याच्या मागे एक एक लाखेचा चुडा तुम्हाला घालायचा आहे. म्हणजे एका हातामध्ये एक लाखेचा चुडा, असे 2 लाखेचे चुडे दोन्ही हातामध्ये आपल्याला घालायचे आहेत. ज्यावेळेस आपण संक्रांतीच्या दिवशी देवांना ओवाळतो किंवा सौभाग्यवती स्त्रियांना ओवाळतो, तेव्हा आपल्या हातामध्ये हिरवा चुडा हा असायला हवा आणि त्याचबरोबर हिरव्या चुड्याच्या मागे आपल्याला लाखेच्या सुद्धा बांगड्या घालायच्या आहेत. तर बघा, लाखेचा चुडा हा खूप नाजूक असतो, नुसता धक्का लागला तरी तो फुटू शकतो. म्हणून मग ज्यावेळेस संक्रांतीची पूजा तुम्ही कराल त्या दिवशी सकाळी तुम्ही हा चुडा घातला तरीही चालेल. तर मैत्रिणींनो, साड्यांचे सर्व शुभ रंग जे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला नेसायचे आहेत, ते मी तुमच्यासोबत शेअर केले आणि बांगड्यांचे नियम देखील शेअर केलेले आहेत. श्री स्वामी समर्थ.